चालू केलास आता हे तू दोन साठी एकच व्हिडिओ होते सगळं. एकच व्हिडिओ माहिती करायचा. आहे टॉप करायचं. हा फक्त टॉप करायचा. उलिवली घ्यायचं आपल्याला सगळं. चालू झाला. तर मंडळी नमस्कार, मी भागवत मुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. आपण आज आलो सुंदर असं शेळी पालन पाहण्यासाठी. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कशा प्रकारे शेळी पालन केलंय. आणि हे कंद शेळीबरोबर मेंढी आहे. उत्कृष्ट असं नियोजन, चारा व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचा बिझनेस. शेळी पालन हा बिझनेस किती मोठा केला त्यांनी पाहू शकता. या शेडची लांबी रुंदी आणि सविस्तर आपण आज या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी. प्युअर गावरानी आणि उस्मानाबादी त्याचबरोबर बिट्टल शेळ्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. हे छोटे छोटे जे पिल्ले आहेत यांची साईज पाहू शकता किंवा यांची ग्रोथिंग पाहू शकता. म्हणजे यांचं जे नियोजन आहे काटेकोर पद्धतीचं नियोजन असल्यामुळे यांना व्यवस्थित चारा देऊन यांची वाढ केली जाते आणि उत्पन्नामध्ये वाढ कशी होते ती बोकड आहेत या ठिकाणी. साधारणतः जर बोकड पाहिले तर 50 ते 60 बोकड आहेत आणि छोटे छोटे पिल्ले वेगळे आहेत. या ठिकाणी एकंदरीत सर्व शेळ्या किती आहेत आपण त्यांना विचारूयात. आता शेळीची पाहू शकता दुसरी गोष्ट आहे 4 पिल्ले ते कमीत कमी 4 खप्पा आहे. यामध्ये बिट्टल आहेत, काही गावरानी आहेत, दोन्ही मिक्स शेळ्या याही खप्प्यामध्ये आहेत. या ठिकाणी स्टार्टरमध्ये शेळ्यांना काय काय दिलं जातं बाबा? काय काय देता? मका, गुळीपे आणि गहू असे 2-3 असे भिजवलेली मग काय काही भिजू घालता वेगळी. एका दावणीमध्ये खुराकासाठी जागा ठेवली आहे आणि दुसऱ्या दावणीमध्ये चारा दिला जातो. हे नियोजन काटेकोर पद्धतीचं असतं आणि ह्याचं नियोजन करणाऱ्या जे आजी आहेत ते आपल्यासोबत या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत मंडळी. बाबा काय वय? वय 60 वर्षे. 60 वर्षामध्ये सुद्धा बाबांची ऊर्जा काम करण्याची. हा आहे प्युअर असा बोकड. आता गहू अंदाजा लागतो का असा? प्रत्येक गव्हाणीमध्ये तेवढीच पडते मूठ. हो हो माप होतोय ते. मापट असेल टाकायचं. घर बसल्या बसल्या आमच्या अशा नवनवीन आयडिया पाहायच्या असतील तर मंडळी नक्कीच चॅनलला लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून शेतकऱ्यांचे नवे जुने व्हिडिओ पाहायला मिळतील. भलं मोठं नियोजन, शेतीपूरक व्यवसाय. दोन्ही बाजूनं शेडच्या जाळी आहे आणि भरपूर असं शेडचं हे अंतर आहे. या ठिकाणाहून ते त्या टोकापर्यंत याची लांबी आणि रुंदी किती आहे आपण याचा सुद्धा एकदा अजून आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात. सकाळच्या सत्रामध्ये खुराकाचं नियोजन या ठिकाणी पाहू शकता. पेंड आणि फीडचं खाद्य या ठिकाणी एकत्र केलं जातं आहे. मक्का, गहू त्याचबरोबर हे 2 खुराक या ठिकाणी दिले जातात. लहान मोठे 200 शेळ्या सध्या त्यांच्याकडं अवेलेबल आहेत. मागच्या वेळेस काही मार्केटिंग केलं त्यांनी.
हे लहान पिल्लांसाठी ज्यांचं तोंड वर पुरणार नाही अशा पिल्लांसाठी या ठिकाणी खाली ठेवले जाते. पिल्ले दोन्ही गव्हाणींच्या आतमधल्या अंतरामध्ये सोडून देतात, जे की भरपूर असा पेस या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मोठ्या शेळ्यांना बाहेर सोडल्या जाते. आपण कशा प्रकारे डिवाइड केलं जाते थोड्या वेळात दाखवूयात. प्युअर फीडचं सुद्धा खाद्य या ठिकाणी शेळ्यांना मिळतंय. खुराकाशिवाय जनावरवर चमक येत नाही आणि ती चमक मार्केटमध्ये पैसे शेतकऱ्यांना मिळवून देते. शेळ्यांना चारा सोडण्यासाठी या ठिकाणी नियोजन चालू आहे मंडळी, पाहू शकता. आता त्या कडेवरनं शेळ्या इकडे येणार आहेत. खाली माळरान मुरुम आहे आणि झाडून साईडला लावण्याचं नियोजन असं या ठिकाणी केलं जाते. उचलून टाकण्याची पण त्यांची व्यवस्था गाड्याने असते. गेट आली काढून घे ना. ते काढा आधी ते जाऊ दे. हे काढू का? वरला काढा का तुमच्या हातात काढ लांब जाऊ दे. नाही पण जाऊ द्या. कसं म्हणते दोन्ही गेट कसं काढावं लागतं. संग नाही लगेच ते सुरू म्हणतो तू जाऊ दे. इतके हे हा, ठीक आहे, जाऊ दे. हातीर भाई आता काढा हे. आता हा ना बघ. काही खालून शेळ्यामध्ये गेल्या, काही पिल्ले गेले. तुला खायला माझ्याकडे नाही आहे, तू तिकडं जा. या ठिकाणी शेळ्यांना खुराक दिल्यानंतर अगदी आवडीनं शेळ्या खुराक खायला. त्या ठिकाणी खुराकाची पद्धतसुद्धा पाहू शकता मंडळी. कोणती शेळी कोणत्या शेळीला मारत नाही, काय नाही. पटांगण भरपूर आहे. तिकडल्या कडीपर्यंत पसरल्यात. सध्या महाराष्ट्रामध्ये नाही तर जगभरात देशात जी समस्या आहे ती भांडण आहे. सासू सुनाचं भांडण, सुनं सासूचं भांडण, जावया लेकीचं भांडण, नंदचं भांडण, कोणाचे भांडण चालले, पण शेळ्याचं भांडण नाही. याला कारण काय आहे आजी? शेळी भांडण करत नाहीत, काय नाही. यांचं सगळं एकदम व्यवस्थितपणे हाताळत आहे. आज गडी नाही येत, स्वतः आज काम करताय. कसं माणूस जनावर राहते त्याला काय. आजी किती कमी केल्यात आता यावर्षी? केलं माहिती कमी आहे केलं. 5, 50, 100, 200? केले असतं जास्त केले असतं. 200पेक्षा जास्त केले असत्याल. सध्या याचं नियोजन कसं आहे? काय किती एकरवरती चारा आहे सध्या उपलब्ध तुमच्याकडं? सगळं वावरच आम्ही पटक ठेवलंय. सगळं वावरच प्रोडक्ट ठेवलं आहे म्हणजे सोडून द्यायच्या शेतामध्ये नेऊन? सोडून काही द्यायच्या. घास काही लावला, कृष्ण घास लावला की, दशरथ घास लावला की, शिवबाबुळे लावले होते दिले एकर. ते हरणच खाऊन गेले ठिकाणी. हे ह्याचा लई त्रास आहे रान जनावरांचा. म्हणजे जंगलामध्ये असल्यामुळं इथं रानडुकरं वगैरे किंवा जे असे काही प्राणी आहेत, सायाळ आहेत, भरपूर प्राणी आहेत. आणि एवढ्या प्राण्यांच्या बीचमध्ये आपलं शेळी पालन आहे मंडळी. 250 ते 300 शेळ्या कमी केल्या तर किती मेले पिल्ले यावर्षी?
आता ह्या वर्षी नाही बघा पाड्या नाही मेले ना. आता सिटिंग झाली. डॉक्टरचं कसं नियोजन आहे किंवा डॉक्टरला काय नेमकं? 5-5 लाखाची औषध आणून आम्ही एक पाजलेत बाबा इली. आता सिटिंग आहे. आता मग तर काही नाही या 5-6 महिन्यात. म्हणजे एवढे महाग औषधं पण लागतात? हां औषध किती आहे ते बघी एक फुल भरली अर्धी किलो. बरं, औषधं पण आपण मंडळी दाखवण्याचा प्रयत्न करूया. ते सांभाळणं सोपं नाही. कष्ट, मेहनत, जिद्द आणि भांडवल यातनं हे उभा टाकलेला संघर्ष आहे. आणि संघर्षच नव्हे तर आवड असते. आवड जपली पाहिजे आणि ती काटेकोर पद्धतीनं जपल्यानंतर त्याचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही माणसाच्या. आजही हा माल जर सिलिंग झाला तर तुम्हीच कॅल्क्युलेट करून आम्हाला कमेंट करा, जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की शेतीपूरक व्यवसाय केल्यास फायदा कितपत होतो. आता हे सर्व बकरे आहेत आणि बकऱ्यांची क्वालिटी पाहू शकता. ज्यांना कुणाला खरेदी करायचे असतील त्यांना हे मंडळी भेटणार नाहीत सध्या, कारण विक्री थांबलेली आहे. बकरी ऐकायची बकरी विकायचे बकरी बारकी ऐकायची. मंडळी. हा आहे मराठवाड्यातील सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचा असा शेळी फार्म आणि याचा ॲड्रेस आहे. आपण आजींनाच विचारूया. आजी, आपल्या फार्मचा ॲड्रेस काय सांगता येईल? काय नेमकं ठिकाण कुठलं आहे आणि गाव कोणतं आहे आणि तालुका कोणता आहे? आमचं शेलमाव, गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा, पोस्ट बडवणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. नाही शेलमाव गाव आहे शेलमाव, पण एक महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राची ओळख आहे परभणीची. गंगाखेड गाव तर मंडळी तुमच्या लक्षात आलाच असेल. केवढे लांबले ते 50,000ला बकरा. हे जिवंत कसे किलो देतात तुम्ही याला, किंवा कसा रेट भेटतो किलोचा? आता ते विचारून सांगा ना तुला बाबा. फोन माझा नंबर नाही तुमचाच नंबर, महाराष्ट्राचा नंबर, तुमचा नंबर सांगा. जिवंत 700.